NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहादा येथील सालदार नगरात कासव विक्री प्रकरणी 2 आरोपी अटकेत। शिंदखेडाजवळ भीषण अपघातात 5 ठार। गणेश उत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द। शहादा तालुक्यात EVM जनजागृती मोहिमेला प्रारंभ। तिसऱ्या टप्प्यातील 9व्या दिवशी 13 गणेश मंडळांचे विसर्जन पडले पार। तोरखेडा गावात भुरट्या चोरांचा हैदोस, ग्रामस्थांमध्ये घबराट। बहिरपूर येथे आदिवासी बोली भाषेत EVM आणि VVPAT जनजागृती। खेतियामध्ये गणेश दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। अक्कलकुवा येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न। विसरवाडीमध्ये हिंदू मुस्लिम सलोख्याचे दर्शन, गणेश विसर्जन मिरवणुकीत। आता सविस्तर बातम्या। शहादा शहरातील सालदार नगर येथे जिवंत कासवांची विक्री करताना वन विभागाच्या पथकाने 2 संशयित आरोपींना अटक केली। अयाज अन्सारी आणि रहीम अन्सारी अशी आरोपींची ओळख पटली आहे। त्यांच्या ताब्यातून जिवंत कासव जप्त करण्यात आले असून दोघांनाही 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दिनांक 13 सप्टेंबर रोजी शहादा वन विभागाने जुना प्रकाशा रस्त्यावरील सालदार नगरात सापळा रचून ही कारवाई केली। सहाय्यक वन संरक्षण SD साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल SB रतन पारखे आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज। शिंदखेडा तालुक्यातील होळ-दसवेल मार्गावर शनिवारी रात्री 2 वाजता झालेल्या भीषण अपघातात शिंदखेडा शहरातील 3 आणि परसमाड व वारुड येथील प्रत्येकी 1 असे 5 जण जागीच ठार झाले। रविवारी सकाळी या दुर्घटनेची बातमी पसरताच शिंदखेडा शहरासह परिसरात शोककळा पसरली। या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शिंदखेड्यातील गणेश मंडळांनी सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत। सविस्तर वृत्त असे की शनिवारी वारुड गावातील गणेश मंडळाने 1 दिवसीय भागवत कथेचे आयोजन केले होते। संगीतमय वातावरणात गावकरी भाविकांसह भागवत कथेचा आनंद घेत होते। कथाकार दीनानाथ देसले यांच्या नेतृत्वाखाली भक्तिगीते आणि भजनांनी भक्तिमय माहोल तयार झाला होता। कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर कथेत सहभागी झालेल्या कलाकारांचे ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले। परंतु कार्यक्रम संपल्यानंतर इको व्हॅनने निघालेली मंडळी परतीच्या प्रवासात होळ-दसवेल मार्गावर अपघातग्रस्त झाली। या दुर्दैवी घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अपघातानंतर शहरातील सर्व गणेश मंडळांनी त्यांच्या कार्यक्रमांना स्थगिती दिली आहे। खूप मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर या ठिकाणी शेतामध्ये राहणारे जे काही आदिवासी लोक असतात त्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्यावेळी आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस अत्यंत जेव्हा चित्र बघितलं अत्यंत भयानक चित्र होतं। आणि या ठिकाणी मग त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वाहनाला हात वगैरे देऊन आम्ही त्या ठिकाणी मदत कार्य केलं। मदत कार्य करत असताना रात्रीची वेळ असताना त्या ठिकाणी कोणी थांबायला तयार होत नव्हतं। पण तसंच आम्ही गावातल्या काही लोकांना फोन केला, होळ गावातले सरपंच असतील त्यांना फोन करून, दसवेलचे लोक असतील त्यानंतर त्यांना इथं बोलवलं आणि त्यांची माहिती काढली। तर माहिती अशी होती की शिंदखेड्याचे लोक होते आणि वारुडची गाडी होती आणि एक पिकअप होती शिंदखेड्याची, आणि हे लोक काहीतरी भागवत कथा ऐकण्यासाठी वारुडला या ठिकाणी गेले होते। आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्री त्यांना गाडी नव्हती आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर त्या वारुड गावाच्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर वारुड गावाचा जो ड्रायव्हर होता त्या बिचाराने इको गाडीमध्ये त्यांना सोडण्यासाठी रात्री 12:30 वाजता ते शिंदखेडा जात होते। पण पिकअपवाला त्या ठिकाणी शिंदखेड्याकडे येत होता, पण तो अत्यंत मद्यप्राशन केलेलं होतं। त्याने अत्यंत म्हणजे खूप मोठा याच्यामध्ये पिलेला होता आणि पित असताना असल्यामुळे त्याने खूप मोठी जोराची धडक दिली आणि धडक दिल्यानंतर त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट आम्ही ज्यावेळेस आलो या ठिकाणी तर त्यावेळेस 4 मृतदेह बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला। बाकी जे काही लोक होते ते अत्यंत गंभीर परिस्थिती होते। त्यानंतर मग आम्ही 108ला फोन लावला। 108 नळण्याची ॲम्ब्युलन्स आली, परत शिंदखेड्याची ॲम्ब्युलन्स आली, त्यांच्या गाडीमध्ये टाकून त्या लोकांच्या आम्ही त्या ठिकाणी पुढे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज।
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातील 195 गावांमध्ये EVM जनजागृती मोहीम सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गाव पातळीवर 7 वाहनांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नागरिकांच्या EVM संबंधित अडचणी आणि गैरसमज दूर करण्यासाठी या मोहिमेची सुरुवात झाली आहे. यामुळे निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारीही सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. शहादा शहरातील 3ऱ्या टप्प्यातील 9व्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीत 13 गणेश मंडळांचा सहभाग होता. यामध्ये त्रिमूर्ती गणेश मंडळ, जय बजरंग गणेश मंडळ, भवानी मित्र मंडळ, जय शिवाजी मित्र मंडळ, संत सेना गणेश मंडळ, चौधरी गणेश मित्र मंडळ, सिंधी राजा गणेश मंडळ, रामराम गणेश मंडळ व इतर गणेश मंडळांचा समावेश होता. यावेळी शहरातील विविध ठिकाणी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 13 मंडळांच्या सहभागामुळे शहरातील चौकाचौकात आणि मार्गावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता, ज्यामुळे विसर्जन प्रक्रिया शांततेत पार पडली. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. शहादा तालुक्यातील तोरखेडा गावात गेल्या 15 दिवसांपासून भुरट्या चोरांनी हैदोस घातला आहे. शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य व पत्रे चोरीला जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. तोरखेडा हे सारणखेडा पोलीस ठाणे अंतर्गत असून पोलिसांचे दुरुक्षेत्र असतानाही चोरीचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी मध्यरात्री मगन दागा कुंभार यांच्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. मागील 3-4 महिन्यात अशा प्रकारचे 3 ते 4 चोरीच्या घटना घडल्याने गावात घबराट पसरली आहे. पोलीस प्रशासनाने अद्याप या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नसल्याने चोरीच्या घटनांची मालिका सुरूच असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. गावात पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. शहादा तालुक्यातील बहिरपूर येथील तलाठी दिलीप पावरा यांनी स्थानिक आदिवासी बोलीभाषेत EVM आणि VVPAT याबाबत जनजागृती मोहीम राबवली. या उपक्रमाचे उद्दिष्ट स्थानिक आदिवासी समाजातील नागरिकांना मतदान प्रक्रियेविषयी सखोल माहिती देणे व त्यांना जागरूक करणे होते. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून या प्रकारच्या जनजागृतीमुळे मतदान प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. खेतियामध्ये गणेशोत्सवाच्या उत्साहात विविध गणेश मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. मोरया ग्रुप आणि माळसापती गणेश मित्र मंडळाच्या आरतीत नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि अन्य स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती. गणेश भक्तांनी मिरवणुकीचा आनंद घेतला तर लहान मोठे वाद्यांच्या तालावर नाचताना दिसले. शहरातील विविध गणेश मंडळांनी साकारलेले देखावे आकर्षणाचे केंद्र ठरले. यावेळी पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला होता. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. अक्कलकुवा येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य आमशा पाडवी उपस्थित होते. या प्रसंगी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना आमदार पाडवी यांच्या हस्ते किल्ली देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत हिंदू मुस्लिम समाजाने सलोखा जपत उत्साहात एकतेचा संदेश दिला. दुपारी 2 वाजता सुरू झालेल्या या मिरवणुकीत डॉल्बी DJ मुक्त पारंपरिक वाद्यांचा वापर केला गेला. सायंकाळी 8:30 वाजता जामा मशीद परिसरात अजान सुरू झाल्यावर श्रीराम गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाजंत्री काही काळासाठी थांबवली होती. तसेच नमाज संपताच मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली. यावेळी मुस्लिम बांधवांकडून गणेश मंडळांचे सत्कार करण्यात आले. जातीय सलोखा जपत भावाभावाचे आदर्श यावेळी दिसून आला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. रात्री 10 वाजेपर्यंत गावातील सर्व विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज.